नमस्कार, सुस्वागत आणि धन्यवाद. प्रथमतः ग्रामदेवता योगेश्वराच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेल्या कला संस्कृतीची जाण असणाऱ्या या माझ्या शिवराव गावच्या पवित्र आणि पुण्यभूमीला साष्टांग नमस्कार करतोय. आज या ठिकाणी शिवराव वाघोपेवाडी या ठिकाणी श्री वाघेश्वर सेवा मंडळ आयोजित या ठिकाणी श्री दत्तदेव सत्यनारायण महापूजा आणि त्याचप्रमाणे अनेक धार्मिक तथा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम भजन रसिकांचं मनोरंजन या एकमेव उद्देशाने आज या ठिकाणी तबलबारी आमने सामने तिरंगी सामना आयोजित केलाय. स्वतः मला तर सांगायला ओळखतात अभिषेक शिरसाडबुवा मुक्काम पोस्ट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मला पत्रस्तात करतायत. ते सन्माननीय गेली 16 वर्षे अगदी भावाप्रमाणे मला साथ केलेले आदरणीय रुपेश परब आणि तबला साथ करतायत ते आमचे भाषे भावेश परब आणि माझी कोरस मंडळी. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाला जे बहिणी आहे ते आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय कैलासवासी दीपक चव्हाणबुवा यांचे पट्ट शिष्य समीरबुवा गावडे त्यांना या ठिकाणी पकवास साथ करतायत ते वेदांत गावडे म्हणजे आमच्या बुवांचे चिरंजीव आणि तबला साथ करतायत ते मान नेमत आणि त्यांची कोरस मंडळी आणि तृतीय क्रमांकाला असणारे सन्माननीय भैरव या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्याबरोबर बारी करताना जी मजा येते ते आदरणीय संदीप बुवा पुजारे मुक्काम पोस्ट नाडन तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग त्यांना या ठिकाणी पकवास साथ करतायत ते आमचे मित्र संकेत राऊत आणि तबला साथ करतायत ते कौस्तुभ घाडी. आज आम्हाला तिन्ही भावांच्या कोरस मंडळींची आज वाघेश्वर सेवा मंडळाचे लाख लाख आभार मानतोय. निसर्गाने आपला अवतार दाखवला पण निसर्गावरती मात करण्याची ताकद सुद्धा या वाघेश्वर
जेव्हा म्हणतात आहे हा सामना होतो की नाही, आम्ही तीनही गोवा चिंतेत होतो की बाबा काय होणार, पुढे लाईट येणार की नाही, पण तुमच्या मेहनतीला सलाम करतोय आणि पुन्हा एकदा वाघोप्याचे सर्व ग्रामस्थांचे लाख लाख आभार मानत कैलासवासी या गावची ज्येष्ठ भजनी, आम्ही त्यांची भजनं ऐकलेली उत्कृष्ट मूर्तिकार पांडुरंग गोंधावकर त्यांच्या पवित्र आत्म्यात विनम्र अभिवादन करतोय. त्याचप्रमाणे त्यांना पक्वासात करणारे सन्मान्य गंगाराम प्रभाकर आजोबा यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. इथे जमलेले आमचे इतर मान्यवर भजनी असतील, कार्यक्रमाला विलंब झाला आहे, गजराच्या माध्यमातून मी सगळ्यांची नावं घेणार आहे. ज्ञात अज्ञात जर का कोणी भजनी पक्वाज वादक नाट्यकर्मी रंगकर्मी असतील तर त्यांचे मनाशी आभार मानते. या ठिकाणी आज योगायोग माझे वडील या ठिकाणी आलेले आहेत, दिवाकर शिरसाट, त्यांना विनंती करतो की या ठिकाणी येऊन खुर्चीचा मान राखायचा आहे. आमचे काका सन्मान्य सुभाष कोरगावकर यांना विनंती करते खुर्चीचा मान राखायचा आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तो ब्राह्मण प्रतिपादक परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करो, धर्मरक्षक धर्मवीर संभाजी राजांना मानाचा मुद्रा करून तिथे जमलेल्या माझ्या माय भगिनींना साष्टांग नमस्कार करून तमाम भजन रसिकांच्या आम्हा तिन्ही गोवांच्या गोरख मंडळीचे मातृपितृदेवतांना त्रिवार वंदन करून तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं या डबलवारी तिरंगी सामन्याच्या प्रथम पर्वाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, प्रथम का भजन या ठिकाणी अगोदरच बक्षिसानंतर वाचतो, पण एका भजनी कलावंताने सांगितलं की बाबा प्रार्थना म्हणणार ती रामदास कसले बवनच्या आवाजात म्हणा, आणि त्याच्यासाठी 200 रुपयांचा पारितोषिक आलंय. प्रथमतः भजन करूया. कार्यक्रमाला विलंब झालाय कारण समान योग्य समान संधी रुपावलीपर्यंत सलग बारी चालणार आहे. समीर गावडे आणि माझ्या 20-25 बाऱ्या झाल्या असतील, त्याच्याबरोबर तर जवळजवळ 250-300. बघा कसं बसलो होतो. पण आज मजा येणार डबल वारीला, त्यामुळे मी फक्त कळ काढणार आणि वादूक राहणार. शेवटपर्यंत फक्त तुम्ही थांबायचा. आम्ही तीनही गोवा विदाऊट गुरुचे बनावट केले नाही एवढं मात्र नक्की. तुमची साथ म्हणून टाळ्या आणि तुमच्या काळाचा प्रतिसाद हीच आम्हा भजनी गोवांची जाहिरात आहे. मरे नाही तसं म्हणणार नाही. मरे पमरे नी सारे मरे सानी सारे मबणी पमरे मबणी नी पमरे रे मबणी नी राजा वदला मला समजली रावानी आजा माझ्या नशिबाचे साराणीच्या डोळ्यात तेव्हा माझी बायको सुद्धा भारी बघून घेतल्या. साराणीच्या डोळ्यात माझ्या दुनियाले पाणी
ब्रह्मांड ध्वनी झाली कसले बुवा ओम ब्रह्मांड ध्वनी झाली तेने माया प्रकटली तेने माया प्रकटली ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करुणी ब्रह्मा विष्णु शिव निर्माण करुणी चार वेद कथिले वेद कथिले ऋग्वेद सांगे कर्म ऋग्वेद सांगे कर्म यजुर्वेद ज्ञान संपन्ना यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्ववेद उपासना अथर्ववेद उपासना सामवेद गाणे अमर मधुर संगीत गाय सामवेद गाणे अमर मधुर संगीत गाय गणपती गजानन सत्यनारायण महादेव त्रिदेव मुंडेश्वर परमपूज्य भालचंद्र हिंगरवळनाथ जगद्गुरु दत्तात्रय स्वयंभुरामेश्वर श्रीदेव मुंडेश्वर सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ श्री वागेश्वर श्री लिंगेश्वर श्री महालिंगेश्वर श्री देवकुळांबा श्री दुर्गाई विठलादेवी पावनादेवी हिरभादेवी आई भराई कुलस्वामिनी महालक्ष्मी हरजी
माझे बंधुराज या ठिकाणी वैभव शिरसाट आले असतील तर त्यांना विनंती आहे की या ठिकाणी येऊन बसून मला चकवीची साथ करायची आहे. बरं वाटलं आज या ठिकाणी येऊन, कारण भजन म्हणजे काय असतं, हा ध्यास असतो माणसाचा. आणि हरिनामामध्ये जी ताकद आहे ती खरोखरच फार श्रेष्ठ आहे. कारण संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला नामस्मरण करत गेले. आता काही काही बुवा सांगतात की 3 चिरंजीव, कोण म्हणतात 2 चिरंजीव. चिरंजीव म्हणजे ज्यांना मरण नाही. पण संत तुकारामांची गाथा रामेश्वर भटाने पाण्यामध्ये बुडवली तरी आजही अभंग रूपाने ती जिवंत आहे. आणि सदैव संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले म्हणजे त्यांच्या मरणाचं दाखलोच नाही. म्हणजे ते चिरंजीवी नाही, तो चिरंजीवी नाही. बघा कसं बसलो होतो ते का बोलल्याशिवाय माका झोपत लागणार नाही. आणि खरोखरच आज दोन्ही भावांचे आभार मानतो की माझ्या आधारपणात दोन्ही भावांनी जे सहकार्य केलं. आज माझ्यासारखं आनंदी माणूस कोण नाही. कारण मी विचार सुद्धा केला नव्हता की संदीप पुजारी व संदीप गावडे बरोबर मी परत वारी करेन. कारण मुळात ह्या 2 माऊली पहिल्यांदा ठरल्या होत्या. आणि ज्यावेळी मी भजन करायला लागलो त्याच्यानंतर या वाघोपे वाडीतील सर्वांनी ठरलो की बुवा तू सुद्धा उतरायचं. आणि आज ह्या दोघांचे आभार मी मानते. दोघांनी सांगितले शिरसाट बुवा हवेच, कारण त्याच्या राशीत तर मी बुजलेलो होतो, ते का तसं सोडणार नाही. आणि ही सज्जन व्यक्ती ऐरोली वरणाली, ऐरोली वाकवली, टिकवली, कणकवली, ऐरोली. नाडमचा काका इतक्या फक्त बोलले ना. आता मजाच बघा तुम्ही तुम्ही काय. कारण आजही आठवतंय माझ्या कोटेश्वर देवस्थानाच्या ठिकाणी वारी झाली. संदीप पुजारी बुवा, मी आणि सतीश सावंत बुवा 4:30 वाजेपर्यंत सकाळी एकही महिला वर्ग उठून गेला नव्हता. एवढं त्या माणसानं हसवलं ना. जरा जोरदार टाळ्या होत्या. तुमका इतक्या सांगते तुम्ही माका वयाता बोला, पण त्याच्या नादात जर लागलास ना तर तो सोडणार ना. आता कोणते का 200 रुपये द्यावे. हो यो मनात सांगा, हो यो. तो काय करतो लो लगीन म्हणजे लगीन गमुक जाण्यापासून 5 तोरापर्यंत सगळी गाणी म्हणणार ना. मग त्याचीच कळ काढायची. कारण संदीप पुजारी बाबा जे बोलतात ना आणि त्याच्यानंतर आपण जे हसतो ना, 4 दिवस तुम्ही झोपेतच असताना. आणि हो कवट्या महाकाळ सगळं चेहऱ्यासमोर येतो तुमच्या. थरथराट हा ही मी डेअरिंग करते हा बोलाची. पण माका आज काय बोलायचं नाही. माझी बायको बाबा बसली ती सगळा पाहुण्या सोयऱ्या हया नाही तर वागेश्वर तुमचा बघून घे. सुरुवात माझ्याकडे आहे कारण हे पंचरत्नाने दिलेलं देणं आहे. आणि त्या पद्धतीने भजनाची सुरुवात करूया. अगदी 15 मिनिटात रूपवली सादर करून समोरच्या भावांकडे. या ठिकाणी कैलासवासी दिनकर गोविंद कोरगावकर व कैलासवासी तिलोत्तमा दिनकर कोरगावकर यांच्या स्मरणार्थ त्यांची नातवंड विशाल आणि विनय यांच्याकडनं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. लाख आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे मारुती महादेव कोरगावकर, कैलासवासी मारुती महादेव कोरगावकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री नंदकिशोर मारुती कोरगावकर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे मगाशी मी जी प्रार्थना म्हणायला मला सांगितली, ओम ब्रह्मांड ध्वनी झाली, त्याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. कैलासवासी मारुती कोरगावकर यांच्या आत्म्यास विनम्र अभिवादन करण्याचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे कैलासवासी मारुती महादेव कोरगावकर यांच्या स्मरणार्थ नंदकिशोर मारुती कोरगावकर यांच्याकडनं आमचे पकवाज वादक वागेश्वर देवावर गजर सादर करावा. बघूया जमता वागेश्वर देवावरती गजर सादर करावा. त्याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. तुमच्यासाठी नाही वाचन बघा.
माका वाटलं पकवत होतं ते. नाही सध्या दिसत नाही माका काय. या ठिकाणी माझे गुरुबंधू सुजल राहुल यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र गणेश शिवडावकर यांच्याकडनं हे 200 रुपयांचं लाख मुलाचं पारितोषिक आलंय. त्यांना फार मोठा चुकीचा विषय केलेला होतो. आता आज खरोखर डबल मध्ये उतरलो असतो तो. मी मराठ बघते तो माका देऊन येत नाही तर नेल्यानंतर त्यांनाच तर ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मदेवाने उत्पत्ती करावी, विष्णूने पालन पोषण करावं म्हणजे हे पालक म्हणते आणि लया घेणार तो संसार म्हणतो. नाही आज संदीप पुजारी भाऊंका बोलल्याशिवाय तुमका मजा येणार नाही. आता बघित बसा पण बाबा माझ्या चेहऱ्याकडे बघ, माझी शरीर यष्टी बघ आणि तितकोच बोल रे बाबा. आता घातलेला बघा कसा असा झगमगता बाबा तुझं घागरो फुला फुलातून एक घुकुर बांडू कोंबड्या तोंडातून. ही मजा मस्ती असते आणि डबलवारी म्हटल्यानंतर रंग यावा लागतो. भजनाला रंग आणायचा काम ह्या पहिल्या बुवाकडे असता कारण तो निर्मिती करता. वातावरण जा निर्मिती करूची असता ती पहिल्या बुवाकडे. बुवांना विचारा आयुष्यात आम्ही कधी टॉर्च बी चिडवली नाही. विचारा पण काही बुवांना या दोघांपैकी. भावना सुरुवात मी करते पण तोच आनंद असता. नंतर तुम्ही काही का माझा काढणाप काढू आता काढा आणि काढणाप काढू सारख्या माझ्यात आता काय राहू लावून नाही. गप 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 रे ग सा 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 गे गप गप पणी पणी सागारेणी बसा गुरु परमात्मा बरे परमात्मा बरे ऐसा जाता तुड विश्वास हरी
या ठिकाणी कैलासवासी जयवंत कोरगावकर यांच्या स्मरणार्थ विशाल कोरगावकर यांच्याकडनं हे 200 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे नामदेव शिरसाट पखवाज वादक नामदेव शिरसाट पखवाज वादक यांच्याकडनं आमचे पखवाज वादक रुपेश परब यांच्यासाठी 200 रुपयांचा लाख मोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओम गणेश मित्र मंडळ शिवडाव यांच्याकडून हे 200 रुपयांचा आशीर्वाद रूपी पारितोषिक आलंय. मित्र जास्त वेळ काढणार नाही, कारण जमानत असा आहे की आज कार्यक्रम म्हटल्यानंतर आज तिरंगी म्हणजे ही तिरंगी बारी आहे. मी एकटाच जर बडबडत बसलो ना
तर त्या पुढच्या दोन्ही फोनची मजा येणार नाही. कारण सध्या राजकारण लय मोठा चालला. कोण काय करीत बघा. असे 3 मित्र होते हो. एक पाकिस्तानवालो, एक अमेरिकावालो आणि एक इंडियावालो. आणि काय का त्यांचा मरण खेपे निघा आणि त्यांच्यासाठी स्वर्गाची पायरी मिळाली आणि ते स्वर्गात गेले. त्याला काय विषय होता स्वर्गात? इंद्राच्या स्वर्गाच्या दरबाराच्या बाहेर इंद्राने एक वॉचमॅन बसवलं नव्हतं. वॉचमॅन आणि स्वर्गाचा दरवाजो ना वाज जरा तुटलो होतो. इंद्रान सांगान ठरवलं होतं जो कोण आता पहिलो एक त्याका आता बदलून द्यायचा. त्यांना आता काम करायचा तरच आतमध्ये एंट्री. आणि हे पाकिस्तानवालो अमेरिकावालो, आता मका वाटल्यास पाकिस्तानवालो म्हणा, हा ते अमेरिकेत असेच असतात. म्हणजे धड काळेव नाही, बाळेव नाही, चटेरी फटेरी नाही आणि काय नाही, त्यांना रंगरूप नसतात. आणि हेंका इंडियावालो म्हणा, पहिलो गेलो पाकिस्तान आलो त्याका तो वॉचमॅन सांगता बाबा रे आतमध्ये एंट्री जावत पण ह्यो दरवाजा जो बिघडलेलो आहे ना तो जरा रिपेअरिंग करून देवतो लागत. तुझा बजेट काय का सांग. त्याबरोबर पाकिस्तान आलो पहिलो गेलो तो म्हणता सलाम अलैकुम. अलैकुम सलाम. तो म्हणता 9,000 माझे होती. तो वॉचमॅन विचारता 9,000 कसले? नाही म्हणायला लागलो. 3,000 सामानाचे, 3,000 मजुरीचे आणि 3,000 इतर खर्च. दुसरो गेलो अमेरिकावालो मागी ते काय विचारलं बाबा तुझा बजेट काय का सांगतो. म्हणता माझे 12,000 होते. 4,000 सामानाचे, 4,000 मजुरीचे आणि 4,000 माझे. ठीक आहे. इंडियावालो पाठीमागेच. अरे तुझा बजेट नाही म्हणता माका विचारत नको. मी तुका परवाडणार नाही साधारणपणे. अरे पण तरी सांग बघूया तरी आमका परवाडत तसा मी टेंडर काढतो. तो म्हणता यात काम करा माझे 29,000 रुपये होते. त्या वॉचमॅनाक सांगता माझे 29,000. त्यांना कपाळात हात मारला. तो 9,000 म्हणता, ह्यो 12,000 म्हणता, तुझे 29 कसले? गप बस म्हणा. ह्याकाच राजकारण म्हणतात भारतातला. तुझं माका कॉन्ट्रॅक्ट दिला ना 10,000 तुका ठेव. गपचूप खिशात घालायची. 10,000 मी ठेवतोय. उरले किती? तो म्हणता 9,000. पाकिस्तानाला कॉन्ट्रॅक्ट देऊन मोकळा होऊया ना. कशा उघड डोक्यात कामा. त्यामुळे माका सगळ्यात भीती त्या माणसाची. हे नाही हे बिचारे काय पण मी यांका बोलतले हा. कारण आज वयाने श्रेष्ठ आहेत. आणि खरोखरच दीपक चव्हाण बुवांच्या नंतर आज भजनामध्ये जर त्यांचे पट्ट शिष्य कोण मानले जातात तर आमचे समीर गावडे बुवा, त्याचप्रमाणे चंद्रकांत कदम बुवा, तसे लोकांना बसवल्या जागेवरती हसवायचे. म्हणजे जातानाच ते पेटीवर बसतानाच लोक हसायची. आणि ते भाग्य आम्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील फक्त एकच भजनी बुवांना लाभलंय ते म्हणजे माझे संदीप पुजारी. सचिन सापळे यांच्याकडनं हे 200 रुपयांचं पारितोषिक आले. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सचिन सापळे यांच्याकडनं आमचे पक्वादादा रुपेश परब यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद. या ठिकाणी वडकरेश्वर प्रासादिक भजन मंडळ मालाड या भजन मंडळातनं मी कमीत कमी 15 ते 20 डबलवाऱ्या केल्यात. आणि माझी मार्गदर्शक आदरणीय अण्णा मोरे 1 तारीखला त्यांचा 75वा वाढदिवस झालाय. खरोखर अण्णा या माका माहितच नाही तर 100% फोन केला असतं. 1 तारीखला त्यांचा 75वा वाढदिवस झालाय आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांच्याकडनं आशीर्वाद रुपये 200 रुपयांचा पारितोषिक आलाय. रुपाच्या अभंगाला सुरुवात करूया. कारण काय माहित आहे जन्माला येऊन बोलायला कमीत कमी 2 वर्ष लागतात. म्हणजे बोलायला शिकायला. पण जन्माला येऊन काय बोलावं याच्यासाठी आयुष्य वेचावं लागतं. आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात असं एकही भजनी बुवा नाही की जो सांगू शकेल की अभिषेक शिरसाट बुवा आपल्या जोडीला नको. अनेक बुजुर्ग बुवांवर सुद्धा बारा केल्या आणि तीच ताकद असतात. वडिलांची, औशीची, माझ्या बायकोची, ह्या माझ्या नातेवाईकांची, तुमच्या चाहत्यांची मनान देवानं परत आणलं ना. आता दिल्या ना पुन्हा जन्म. त्याचा माती करायचा की सोना करायचा ह्या आता माझ्या राहून ह्या आता माझ्या जवळलेला. त्यामुळे नामस्मरण करायचं नाही तर माका कोण वळगा होता. हे साधारणपणे हे जे गावतात ना या ठिकाणी अनिल केशव साई
यांच्याकडनं अभिषेक बुवा यांना 100 रुपयांचं पारितोषिक आलं. नाही त्याचा ठेवा तो जळतो माका का माझा काय केलाच नाही. आता हे काय मी मरतोय की काय. विनायक कोरगावकर यांच्याकडे 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. पैशाचा उगाच केला मी ना. नाही या वाडीत बुवा जरी सिंगल भजन केलात ना, मग अशी चुकून नाव म्हणजे घेता राहिलं शंकर सावंत बुवा बाहेरसून भजन ऐकलं ना सेम आमचे सुजित परब बुवा गाता येतील काय असं वाटतं बघा. जरा जोरदार टाळ्या वाजवतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुंदर चक्कीवादक कार्तिश गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याच्यापेक्षा सुंदर अशी साऊंड सर्व्हिस उपलब्ध झाली आमचे प्रसाद सावंत आणि आमचे ठाकूर परिवार म्हणजे यांच्याकडनं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायची प्रमाणे मी लागणार आहे. एकच टाळी झाली ही टाळी प्रमाणे टाळी बरेच वाजवतो असे बिचे देणारे बाबा दे, पण ही ब्रह्मानंदी टाळी लागणार. काय टाळ्या वाजवा पैसो अडको काय नाही. जाताना रुपयाचा नाना चित्त उतले दुसरे वाटेक 2 शेणी घालतले आम्ही वरसून म्हणतलो नाही काही रे नेत काय रे करतल. पण मरावे बरी कीर्ती रुपये उरावे एवढं मात्र नक्की. आणि ते पुण्य आम्हा भजनी बुवांना ही जी नारदाची गादी मिळाली आहे ना ती सांभाळायची. एकामेका घरे तुरे आकाश बुद्धी घरादारापर्यंत बारीक करणार ह्या आमच्या तिघांच्याही गुरुजनांनी आमका शिकवलं जाणार. तेवढा पाळणार. काय काय सांग राग विचारतो ह्यो राग सांग धड दोघांका माहित नाही. धड दोघांका माहित नाही ते राग. आणि रातभर भांडत बसतो त्या रागापायी. माका एक राग येता तो आज माका कोणी द्यायचो नाही. त्याचं नाव वैतागला गेलो की मी ऐकत नाही. माझ्या पहिल्या अवतारात परत येत गम गम गे गम गम गे गे बम गम बणी बम गम पसाणी बम पणी बम गे 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 सुंदर ते ध्याना सुंदर ते ध्याना
या ठिकाणी आमचे काका मारुती तुकाराम कोरगावकर यांच्याकडनं 200 रुपयांचा लाख मोलाचं पारितोषिक आलंय. लाख लाख आभार मानतो आणि स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी वासुदेव झिलू कोरगावकर यांच्या स्मरणार्थ वेदांत अशोक कोरगावकर यांच्याकडनं व अभिषेक शिरसाड यांच्यासाठी 200 रुपयांचा लाख मोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमचे काका सुभाष कोरगावकर यांच्याकडनं आमचे पक्वादादा रुपेश परब यांच्यासाठी 200 रुपयांचा लाख मोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.